EMI यूज करण्याचा जो प्रमाण आहे तो सगळ्यात जास्त भारतामध्ये. राईट. सामान्य व्यक्ती EMI शी एवढा फ्रेंडली का बरं आहे वर्सेस इन्व्हेस्टमेंट का बरं नाही करतो? एखादी गोष्ट जी अर्जंट आहे तीच आपण करतो. आता उदाहरणार्थ EMI सगळ्यात जास्त जर कुठे असेल तर तो घराचा EMI असतो. जनमानसामध्ये खूप वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीचं लग्नच होत नाही जर त्याचं स्वतःचं घर नसेल. तर स्वतःचं घर असणं हा भारतीयांसाठी खूप मोठा इमोशनल इश्यू आहे. फायनान्शियली त्याची वाट लागली तरी चालेल, पण तो घर घेणार आणि हौसेसाठी तो गाडी पण घेणार. पण मग जी गोष्ट आपल्याला परवडत नाही त्याला जर लोन मिळालं तर आपण ती पटकन घेऊन टाकतो. इमोशनली इट इज मेड इझी टू बाय. लोकांना हे कळत नाही की मी जेव्हा लोन घेऊन घर घेतोय त्याच्याबरोबरच मी 20 वर्षासाठी कर्जबाजारी होतोय. की लोकांना ऍक्च्युली श्रीमंत व्हायचं नाहीये, त्यांना श्रीमंत दिसायचंय. सो श्रीमंत दिसण्यासाठी जे काही करायला लागेल ते करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे गाडी घेतात आणि घर घेतात. श्रीमंत दिसणं आणि श्रीमंत असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि जो खरंच मेंटली श्रीमंत आहे तो कधी EMIच्या नादी लागणार नाही.